सगळे उपस्थित बंधू आणि भगिनींनो, मी नाबार्ड राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक यामध्ये जिल्हा विकास अधिकारी नागपूर जिल्ह्यासाठी कार्यरत आहे. आता रिसेंटली मी 4 महिन्यापूर्वीच इथे आलेली आहे. तर नाबार्ड शेतकऱ्यांसाठी काय काय करतं, नेहमीच प्रश्न असतो. आमच्या जसं नावातच लिहिलेलं आहे कृषी आणि ग्रामीण विकास, तर नॅचरली कृषी आणि ग्रामीण विकासाचं आम्ही काम करतो. पण पुढे हेही लिहिलेलं आहे की बँक. आता कृषी आणि ग्रामीण विकासाची बँक म्हणजे अशी कोणती बँक आहे जी अशा प्रकारचं कार्य करतं, कृषी आणि ग्रामीण विकासाची बँक. आमची बँक एक सोशल बँक म्हटल्या जाते. म्हणजे सोसायटीत गरज कसली आहे, जर मला कृषी आणि त्याच्याशी रिलेटेड पूर्ण ग्रामीण क्षेत्राचा विकास करण्याचं माझ्यावर कार्यभार दिलेला आहे, तर मी हा माझा उद्देश पूर्ण कसा करणार. त्यासाठी मला गरज लागेल एका बँकेची. मी एक सोशल बँक म्हणून काम करणार, पण फक्त सोशल राहून ग्रामीण विकास होणार का? नाही. त्यासोबत तुम्हाला पैसा लागणार, एक कॅपिटल लागणार. मग या कॅपिटलची पूर्तता कशी होणार? तर नाबार्ड ही अशी बँक आहे जी सोशल काम करते, पण पैशाचा पुरवठा जो आहे तो त्या क्षेत्रात कार्य करणाऱ्या ज्या बँका आहेत, गव्हर्नमेंटच्या शेड्यूल बँका आहे, त्यांच्या माध्यमाने आपल्या स्कीम ज्या आहे तुमच्यापर्यंत पोचवण्याचं नाबार्ड काम करते. म्हणजे पैसा आणि सोशल या दोघांचं कॉम्बिनेशन जर आपलं प्रॉपर झालं, तर मला वाटते निश्चितच आपण एक ग्रामीण विकासाचा जो कार्यभार आम्हाला दिलेला आहे तो आम्ही चांगल्याने साध्य करू शकतो. आता बऱ्याच वक्त्यांनी सांगितलं कृषी कशी करावी. कृषीवर आपल्या देशाचा 70% भाग कृषीमध्ये ग्रामीण क्षेत्रात येतो. 50% लोक कृषीवर आधारित जीवनयापन करतात. मग हा 50% लोकसंख्या जर तुम्हाला डेव्हलप करायची आहे, त्याचा विकास करायचा आहे, तर तुम्हाला कुठल्या गोष्टीची गरज लागणार? वर्षांपासनं जे चालत आहे ते सगळ्यात पहिले बदलावं लागणार. इथल्या सगळ्या वक्त्यांनी सांगितलं, तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलं कसं बदलणार. मी तेवढं डिटेल जाणार नाही, पण जे पण मी इथे तुम्हाला सांगणार ते तुम्ही निश्चितच लक्षात ठेवा असं मला वाटतं. वर्षांपासून ज्या पद्धती आमच्या चाललेल्या आहे त्या जर आम्हाला खरोखरच चांगलं उत्पन्न इन्कम देणार असत्या, तर आज आमच्या शेतकऱ्यांची परिस्थिती अशी राहिली असती का? नाही. त्यात आपल्याला नवीनीकरण आणणं आवश्यक आहे, त्यात तुम्हाला आधुनिकीकरण आणणं आवश्यक आहे. आणि यासाठी सगळं झालं, तुम्ही विचार केला मी आता आधुनिक पद्धतीने शेती करणार, त्यासाठी काय लागणार? पैसा लागणार, धन लागणार, कॅपिटल लागणार. आणि कॅपिटल जर तुम्हाला पैसा घ्यायचा असेल बँकांकडनं, तर सगळ्यात पहिले तुम्हाला लागणार विश्वास, आत्मविश्वास. हा आत्मविश्वास तुम्हाला कसा मिळणार? आत्मविश्वास एक व्यक्ती जेव्हा काम करतो त्याचा विश्वास ढाळला जातो. म्हणून नाबार्डनी ही संकल्पना केली की एक ग्रुप मोडमध्ये जर तुम्ही काम केले, एक गट मोडमध्ये जर तुम्ही काम केले, तर कदाचित खूप चांगल्या विश्वासाने तुम्ही काम करू शकाल. रिस्क फॅक्टर सगळीकडे असतो. एखादी योजना, एखादी स्कीम तुम्ही चालू केली तुमच्या शेतीमध्ये, हा 10%, 20% रिस्क फॅक्टर तिथे असणारच असणार. पण 80%वर विश्वास करून तुम्हाला काम करत राहावं लागणार. म्हणून 10 लोकांनी एकत्र येऊन एका योजनेला अंमलात आणावं असं नाबार्डला वाटलं. म्हणून सगळ्यात पहिले नाबार्डनी योजना आणली शेतकरी मंडळांची. आमचीच ही संकल्पना होती की प्रत्येक गावात एक शेतकरी मंडळ असावं. आता हे शेतकरी मंडळ काय आहे थोडीफार कल्पना तुम्हाला असेल, पण मी तुम्हाला थोडं विस्तृत सांगेल, कारण फार महत्त्वाची गोष्ट आहे. बघा,
नाबार्डनी बचत गटाची कल्पना आणली, नाबार्डनी संयुक्त देयता गटांची कल्पना जी नाबार्डनी आणली ती यासाठी आणली की ग्रामीण लेवलचा व्यक्ती एका विश्वासाने पुढे जाऊ शकला पाहिजे. बँकांमध्ये जर एक स्त्री उभी झाली तर तिला विश्वास नसणार, पण बँकांमध्ये 10 स्त्रिया उभ्या झाल्या तर निश्चितच बँकर्सही लक्ष देणार आणि त्या स्त्रीला देखील विश्वास असणार. म्हणून ही गटांची कल्पना आली. सगळ्यात पहिले आम्ही शेतकरी मंडळांच्या स्थापनेला यासाठी जोर दिला कारण आम्हाला वाटलं 10 शेतकरी एकत्र येऊन जर आधुनिक पद्धतीने चांगल्या पद्धतीने जर शेती केली तर निश्चितच शेतीमध्ये परिवर्तन येऊ शकते. आणि बरोबरच आहे, आज 20 वर्षापासून जवळपास 25 वर्षापासून शेतकरी मंडळांची संकल्पना नाबार्डनी आणली. गावोगावी बऱ्याच ठिकाणी शेतकरी मंडळ स्थापन झाले. गावोगावी आम्ही गेलो, त्यांना सांगितलं हे मंडळ कशासाठी, त्यांना पटवून सांगितलं शेतकरी मंडळांची स्थापना झाल्यानंतर तुम्ही आणखी काय काय करू शकता आणि या क्षेत्रात बराच विकास झालेला आहे. म्हणून मी थोडीशी तुम्हाला कल्पना देणार. शेतकरी मंडळ काय असतात, जी नाबार्डची स्कीम आहे. एका गावात एक शेतकरी मंडळ स्थापन केला जातो. त्यात कमीत कमी 10 शेतकरी एकत्र येतात आणि एक ग्रुप स्थापन करतात. तो ग्रुप बँकेत जातो. त्या क्षेत्रात कार्य करणाऱ्या बँका ज्या असतात, ज्या शेड्यूल बँकांना आम्ही महत्त्व देतो, तो ग्रुप बँकेत जातो, आपलं एक मंडळाचं अकाउंट ओपन करतो आणि थोडीफार सेविंग जर त्या ग्रुपला वाटलं तर तो ग्रुप थोडीफार सेविंग त्या अकाउंटमध्ये करणं सुरू करतो, कारण त्याच्याजवळ काही नवीन उद्योग करायला एक कॅपिटल असावं. म्हणून तो ग्रुप पुढे सेविंग करतो. आता या ग्रुपला स्थापन करण्यासाठी नाबार्ड काय करतं, आम्ही युनिव्हर्सिटीज आहेत, KVKs आहेत, संस्था आहे, यांना या ग्रुपला शेतकरी मंडळाच्या ग्रुपला स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन राशी देतो. त्यांना स्थापन करणे, त्यांचं मेंटेनन्स करणे, 3 वर्ष त्यांना मेंटेन करणे आणि प्लस त्यांना विविध प्रकारचे एक्सपोजर देणे. यात या ग्रुपचा जो समन्वयक असतो, पुढारी असतो, तो फार महत्त्वाचा व्यक्ती असतो. त्याच क्षेत्रात काम करणारा, त्याच गावात काम करणारा, पण ज्याच्यात थोडे लीडरशिप क्वालिटीज असतात, अशाच व्यक्तींनी शेतकरी मंडळाचा पुढारी बनावा, कारण तो ग्रुपला व्यवस्थित लीड करू शकला पाहिजे. नाबार्ड यासाठी त्या शेतकरी मंडळांना बाहेरचं एक्सपोजर व्हिजिट, बाहेर शेती कशा पद्धतीने सुरू आहे यासाठी देखील संस्थांच्या मार्फत अशा प्रकारच्या प्रशिक्षणासाठी नाबार्ड अनुदान सहाय्यता देते. तर नाबार्ड म्हणून शेतकरी गटाला फार महत्त्व देते आणि गटाच्या माध्यमाने नक्कीच तुम्ही खूप चांगल्याने शेती करू शकता. यात बरेच फायदे आहेत मित्र हो. आज जर तुम्ही कोणी शेतकरी मंडळ बनवले नसतील तर बनवा, नक्कीच बनवा. एका गावात एक शेतकऱ्यांचा ग्रुप, तो जाऊन बाहेरच्या गावात जाऊन पूर्ण नॉलेज घेणार, आधुनिक शेतीचं पूर्ण नॉलेज घेणार आणि पूर्ण गावात पसरवणार, किंवा एक सॅम्पल बेस एक उदाहरण म्हणून तो आपली शेती तो ग्रुप करून दाखवणार. निश्चितच त्यात दुसऱ्या शेतकऱ्यांना विश्वास निर्माण होणार आणि त्या प्रकारे तिथे विकासाचा जो आपला उद्देश आहे तो साध्य होतो. आता ही शेतकरी मंडळांची मी गोष्ट केली. सोबतच आज जे बचत गटांची परिकल्पना आहे ही देखील नाबार्डनीच आणली. बहुतेक 99% बचत गट जे बनलेले आहेत महिलांचे बनलेले आहेत. आता बचत गट का, हा खूप मोठा प्रश्न आहे. आज या बचत गटांनी अशी कमाल करून दाखवलेली आहे की फक्त भारतातच नव्हे, भारताच्या बाहेर देखील मायक्रो फायनान्समध्ये भारताचं नाव झालेलं आहे. कशामुळे? फक्त ह्या ग्रामीण क्षेत्रात असणाऱ्या स्त्रिया, घरगुती स्त्रिया, त्यांनी एकत्र आल्या, आपले बचत गट बनवले, आपलं एक छोटी बचत करणं सुरू केलं आणि त्या बचतीच्या माध्यमाने आज त्या सेल्फ सफिशियंट झाल्या, आज त्या आपल्या पायावर उभ्या झाल्या. कल्पना हीच होती की महिलांनी एकत्र यावे, कारण ग्रामीण क्षेत्रातली महिला फारच वाईट अशी अवस्था होती काही वर्षापूर्वी. तिच्यात
विश्वास नव्हता ती काही करू शकते. फक्त एक शोषणच तिचं होत राहायचं. कशी तरी आपल्या कुटुंबाला पुढे ढकलण्याचं काम ती करत होती. पण एवढं सफिशियंट होतं काय? याच्या पुढे ही महिला कशी जाणार? म्हणून बचत गटांची संकल्पना आम्ही आणली. त्यात महिलांनी खूप चांगला त्याला रिस्पॉन्स दिला. बचत गट 10 ते 20 महिला एकत्र येऊन गट बनवतात. त्यात परत त्या आपले लीडर हे करतात, अपॉइंट करतात. जाऊन बाजूच्या बँकेत त्या अकाउंट ओपन करतात. त्या अकाउंट ओपन केल्यानंतर त्यात छोटी छोटी सेविंग, प्रत्येक महिला सेविंग करतात आणि 6 महिन्यानंतर त्या अकाउंटमध्ये जेवढे पैसे असतात त्याच्या 4 पटीनं कर्जासाठी त्या पात्र होतात. ही एक छोटीशी कल्पना. याचे फायदे तोटे भरपूर आहेत, पण मी ते डिस्कस करणार नाही. या महिलांच्या हाती जर 10 महिलांच्या हाती एवढी पुंजी आली तर त्या काय नाही करू शकत हो? त्या खूप काही करू शकतात. त्यामुळे नाबार्डनी या असे गट बनवण्याला प्रोत्साहन दिलं. संस्थांच्या मार्फत, बँकांच्या मार्फत, बाकी ऑर्गनायझेशनच्या मार्फत. आणि आता त्यांना काही करायचं आहे. त्या कसं करणार? एक स्किल लागेल, काहीतरी लागेल ना त्यांच्याजवळ. त्यासाठी बचत गटांच्या प्रशिक्षण देण्यासाठी देखील नाबार्डनी अनुदान योजना आणली, मायक्रो डेव्हलपमेंट एंटरप्रेन्योरशिप प्रोग्राम. या योजनेच्या मार्फत आम्ही गावागावातल्या बचत गटांना छोट्या छोट्या गोष्टींवर, इन्कम जनरेशन ॲक्टिव्हिटीजवर प्रशिक्षण देतो आणि त्या प्रशिक्षणाने पुढे या महिला बँकेशी जुळून, बँकेशी लिंक होऊन आपले काही नवीन उद्योगधंदे सुरू करू शकतात. ही एक छोटीशी कल्पना बचत गटांची आणि खरंच या योजनेनी कमाल केलेलं आहे. जिकडे तिकडे बचत गट आज तुम्हाला दिसेल, पण बऱ्याच ठिकाणी नॉलेजमध्ये कमी असते, त्यामुळे ते व्यवस्थित पुढे चालू शकत नाही. पण जर हे पुढे व्यवस्थित चालले आणि त्यांच्या ग्रुपमध्ये जेवढे आहेत त्यांचं कोऑर्डिनेशन व्यवस्थित असलं तर बचत गट खरोखरच कमाल करू शकतात. थोडे बँकेचे प्रॉब्लेम्स असतात, पण बँकेचा आपला भाग असतो, तो सॉल्व केला जाऊ शकतो. आता बचत गटांमध्ये जसे 10 ते 20 हे असावे, लोक असावे, महिला असाव्या, तसंच आता आम्ही एक जॉईंट लायबिलिटी ग्रुप, संयुक्त देयता ग्रुप्सची एक कल्पना आणलेली आहे. यात आम्ही संख्या कमी केलेली आहे. जसं बचत गटामध्ये 10 पेक्षा कमी संख्या झाली तर तो बचत गट ऑटोमॅटिक डिझॉल्व होत होता. आता या ग्रुपमध्ये आम्ही 5 ते 10 लोकांचा एक ग्रुप आणलेला आहे. पहिल्या दिवशीपासनं बचत गटांमध्ये 6 महिन्यानंतर आम्ही बँकेच्या लोनला पात्र होत होतो. या संयुक्त देयता ग्रुपमध्ये पहिल्या दिवशीपासनं जे आहे तिथले मेंबर्स कर्जाला पात्र होतात. हा एक संयुक्त देयता ग्रुप म्हणून बचत गटांना थोड्या त्यातल्या ज्या कमी होत्या त्यांना दूर करून आम्ही एक चांगला ग्रुप मोडमध्ये फायनान्स करायचा इथे प्रयत्न करतो आहे. ही ग्रुपची कल्पना यासाठी, कारण एका ग्रुप मोडमध्ये आपण चांगल्याने विकास साध्य करू शकतो. नाबार्ड या गटांना जेवढं पण ऋण बँका देतात त्या सगळ्याला नाबार्ड आतून रिफायनान्स करते. म्हणजे जेवढं लोन बँका बचत गटांना देतील किंवा शेतकरी मंडळांना देतील, नाबार्ड त्यांना बँकांना रिफायनान्स करते, पुनर्वित्त करते. हे मोठं काम नाबार्ड करते. सोबतच शेतकऱ्यांसाठी विविध योजना आमच्याकडे नेहमी नाबार्ड आणत असतं. सबसिडी स्कीम्सबद्दल बरेच लोक इंटरेस्टेड असतात, कारण जेवढ्या पण योजना आमच्या आहे त्या संस्थांच्या मार्फत किंवा एन जी ओज किंवा मोठ्या ऑर्गनायझेशनच्या मार्फत चालवल्या जातात. पण ह्या इंडिव्हिज्युअल सबसिडी स्कीम्स ज्या आहे त्या प्रत्येक व्यक्ती आपापल्या याच्या पात्रतेनुसार सबसिडी स्कीम्समध्ये सहभागी होऊ शकतो. त्याबद्दल मी थोडंफार डिस्कशन करेल, कारण मॅक्सिमम लोक मला वाटतं इथे बसलेले सबसिडी स्कीमबद्दलच इंटरेस्टेड आहेत. नाबार्ड बरंच काही करतं. नाबार्ड वॉटरशेड बनवतं, नाबार्ड ग्रामीण क्षेत्रात रोड आणतं, कनेक्टिव्हिटी आणतं. राज्य सरकारसोबत नाबार्ड रोड बांधतं, ब्रिजेस बांधतं. इरिगेशनसाठी नाबार्डमध्ये रिफायनान्स असते. म्हणजे ग्रामीण क्षेत्रात जेवढं काही आहे तेवढ्या सगळ्यांसाठी नाबार्डजवळ रिफायनान्स आहे.
फक्त या सबसिडी स्कीम्स ज्या आहे त्या व्यक्तिगत सबसिडी स्कीम्स आहेत, त्या बँकांच्या माध्यमाने आम्ही चालवतो. तर याबद्दल थोडीफार रूपरेखा मी तुम्हाला इथे देऊ इच्छिते. नाबार्डमध्ये ग्रामीण विकासाच्या ज्या सबसिडी स्कीम्स आहेत त्यात डेअरी, पोल्ट्री, गोट्री आणि सोलर पंप इरिगेशन सिस्टीम आणि ॲग्री क्लिनिक, ॲग्री बिझनेस अशा काही योजना आहे ज्यामध्ये नाबार्डजवळ सबसिडी अवेलेबल आहे. जवळपास 25 ते 33% सबसिडी असते. यात करायचं तुम्हाला हेच असतं की तुमच्याजवळ जर इन्फ्रास्ट्रक्चर आहे, बेसिक म्हणजे एक जागा आहे, जमीन आहे, बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर त्या गोष्टीला लागणारं जर तुमच्याजवळ अवेलेबल आहे तर तुम्ही आपला जो प्रोजेक्ट आहे, जो तुम्हाला आता डेअरीचा प्रोजेक्ट बनवायचा आहे, तर तुम्हाला तो प्रोजेक्ट आमच्या स्कीमनुसार, आमच्या स्कीम सगळ्या आमच्या वेबसाईटवर डिटेलमध्ये अवेलेबल आहे. तुम्ही सगळ्या त्या वाचू शकता, बघू शकता. त्यात कुठले प्रोफार्मा काय काय तुम्हाला लागू शकते, तुमचं स्कीम तुम्हाला बँकेला जेव्हा देता तेव्हा ते सगळे प्रोफार्मा वगैरे ते सगळे दिलेले आहे आमच्या स्कीममध्ये. त्यानुसार तुम्हाला एक तुमचं प्रोजेक्ट बनवायचं असते आणि तुमचं जे क्षेत्र आहे, जागा आहे जिथे तुम्ही प्रोजेक्ट बनवणार, त्याची जी नियरेस्ट बँक ब्रँच आहे तिथे जाऊन तुमचं प्रोजेक्ट तुम्हाला सबमिट करायचं असते. बँका तुम्हाला गाईड करतील की त्यांची काय काय रिक्वायरमेंट आहे, कुठले डॉक्युमेंट्स आहेत, ते सगळे तुम्हाला बँकांना सबमिट करायचे असतात. इथे नाबार्डचा काही रोल अजून सुरू झालेला नाही. नाबार्डची फक्त स्कीम आहे. नाबार्डची स्कीम देखील नाबार्डची नाही आहे. नाबार्ड फक्त एक चॅनलायझिंग एजन्सी आहे. स्कीम गव्हर्नमेंटच्या असतात, विविध मिनिस्ट्रींच्या स्कीम आहे. नाबार्ड एक नोडल डिपार्टमेंट आहे या स्कीम राबवण्यासाठी. म्हणून हा जो सबसिडीचा फंड आहे गव्हर्नमेंटपासून आमच्याकडे येतो. आमचं रिजनल ऑफिस जे आहे पुण्याला आहे, तिथे हा फंड ठेवण्यात येतो. जो महाराष्ट्रासाठी जेवढा अलॉट झालेला असतो फंड, तो आमच्या रिजनल ऑफिसमध्ये ठेवलेला असतो आणि तिथून हा कन्सर्न बँकांना चॅनलाइज होतो हा सबसिडीचा फंड. ठीक आहे. तर तुमचा जेव्हा प्रोजेक्ट, तुमची स्कीम तुम्ही सगळ्यात पहिले तर बघा, सबसिडी मिळते म्हणून मला हा प्रोजेक्ट करायचा आहे असा कधीही विचार करू नका. मला हा प्रोजेक्ट करायचा आहे, माझ्याजवळ नॉलेज आहे, माझ्याजवळ स्किल आहे, मी चांगल्याने करू शकतो, मला विश्वास आहे. जर असं वाटत असेल तरच तुम्ही पुढे जा. फक्त नाबार्ड सबसिडी देतं म्हणून मी हे करणार, ते करणार आणि नंतर फायनली काय होणार? काहीच होणार नाही, रिझल्ट झिरो. म्हणून जे काही तुम्हाला करायचं आहे, इन्कम जनरेशन ॲक्टिव्हिटी तुम्हाला करायची आहे, त्याच्यात त्याचं पूर्ण नॉलेज घ्या. नॉलेज घेणं हल्ली काही खूप मोठी गोष्ट नाही. एक मोबाईल तुमच्या हाती आहे, त्यात सगळं विश्व सामावलेलं आहे. तिथून सरळ तुम्ही नॉलेज घेऊ शकता. नंतर आपला प्रोजेक्ट बनवा, बँकेत जा, बँकेला सांगा की नाबार्डच्या सबसिडी स्कीममध्ये मला हा प्रोजेक्ट टाकायचा आहे. बँकांना सगळे आमचे सर्क्युलर्स गेलेले असतात. बँकांना आमच्यापेक्षा जास्त माहिती असतात की ह्या स्कीम काय आहे, कारण त्या ॲक्च्युअल चालवतात. म्हणून बँकांना हे प्रोजेक्ट द्यायचं आहे. बँका त्यांची रिक्वायरमेंट सांगतील आहे की या सबसिडीज तुम्हाला कुठले डॉक्युमेंटेशन त्याला लागतील आणि स्कीमचे काही स्पेसिफिक प्रोफार्मा असतील, बँका ते देतील. तिथे मग तुमचे डॉक्युमेंट फायनल झाल्यावर जर स्टेट बँक ऑफ इंडिया असेल तर त्यांचं कंट्रोलिंग ऑफिस, तिथे तुमची ॲप्लिकेशन जाते. बँका सबसिडी पोर्शन आमच्या स्कीमप्रमाणे सबसिडी आणि लोन पोर्शन हे दोन्ही कॅल्क्युलेट करतील आणि फायनली बँका त्यांच्या कंट्रोलिंग ऑफिसला पाठवतील. त्यांच्या कंट्रोलिंग ऑफिसमधून जर तुमचं प्रोजेक्ट बरोबर असेल, प्रत्येक ठिकाणी स्क्रुटिनी होणार. स्क्रुटिनी प्रत्येक ठिकाणी जिथे प्रपोजल देणार हे नक्कीच बघितलं जाणार की हे किती पात्र आहेत तुमचं प्रपोजल, तुमच्याजवळ नॉलेज किती आहे, तुमचं प्रपोजल कसं आहे, बरोबर होण्यासारखं. कारण प्रत्येकांना आपापला पैसा तर सेफ ठेवायचा आहे, बँकांना आपला पैसा सेफ ठेवायचा आहे. त्यांच्या कंट्रोलिंग ऑफिसमध्ये परत स्क्रुटिनी होणार. त्यानंतर ते प्रपोजल जाणार आमच्या रिजनल ऑफिस पुण्याला. आमच्या रिजनल ऑफिसमध्ये एक कमिटी बसते, प्रोजेक्ट सँक्शनिंग कमिटी. ही कमिटी परत त्या प्रपोजलला स्क्रुटिनाइज करणार आणि फायनल त्या लेवलला तुमची सबसिडी सँक्शन होते. आता ही सबसिडी सँक्शन झाल्या बँकांना कसं कळणार, तुम्हाला कसं कळणार सबसिडी सँक्शन झाली म्हणजे तुम्हाला आता पुढे तुमचं काम सुरू करायचं आहे. तर 50% ॲडव्हान्स सबसिडी पाठवण्यात येते.
तुमच्या बँकेला. बँक तुम्हाला लगेच सबसिडी परत करत नाही. ॲडव्हान्स सबसिडी पहिल्यांदाच येते सुरुवातीला, पण बँक लगेच ती देणार नाही तुम्हाला, कारण सबसिडी म्हणजे त्यांची सिक्युरिटीचं काम करते. तुमची सबसिडी असते त्यांच्याजवळ, म्हणून तुम्ही त्यांचं लोन पूर्ण रिपे करणार, अशी एक कल्पना असते. आणि कदाचित ही मेंटॅलिटी प्रत्येकाची असू शकते. एक सबसिडी पोर्शन बँकांनी आपल्याजवळ ठेवला, त्या रिलीज करणार नाही, कारण ती इंटरेस्ट फ्री सबसिडी असते, त्याच्यावर इंटरेस्ट लागत नाही. बँका त्यांचं लोन पूर्ण झालं, तुम्ही पूर्ण पेमेंट केलं, सपोज तुम्हाला 33% सबसिडी मिळाली, 66% तुम्ही पूर्ण लोन पे केल्यावर बँका येऊन तुमचं प्रोजेक्ट बघणार, तुम्ही केलं आहे व्यवस्थित, नंतर तुमची 100% सबसिडी रिलीज करण्यात येते. नाबार्ड तुमच्या कंप्लीशनवर, प्रोजेक्ट कंप्लीशन नंतर नाबार्ड 50% सबसिडी रिलीज करते, सुरुवातीला 50% करते, असं करून नाबार्ड 100% तुमची सबसिडी रिलीज करते. तर ही पूर्ण प्रोसेस असते सबसिडी स्कीम्सची. यात तुम्हाला काही डाऊट्स वगैरे असेल तुम्ही विचारू शकता, बरेच काही शंका कुशंका, कारण माझ्याकडे मी तुम्हाला हा विषय इथे याच्यासाठी घेतला कारण मला रोज डेली 20 ते 25 इन्क्वायरी येतात आणि सतत बोलत राहावं लागतं मला सबसिडीबद्दल. म्हणून तुम्हाला काही त्याच्यावर डाऊट असेल, शंका असेल, तुम्ही विचारू शकता प्लीज. आताच मला एक कौन सा प्रोजेक्ट था जी? गोट फार्मिंग का हेलो गोट फार्मिंग, हाँ बोलिए बोलिए, वैसे ही बोलिए. हाँ हमारा अनुभव ये है मैडम के चाहे मध्य प्रदेश किसी आदि मध्य प्रदेश में है, आदि इधर है, दो चार गाँव. तो मैं अभी फिलहाल गोट फार्मिंग कर रहा हूँ. इसके मैंने 3 बार किया अपनी जिंदगी में, और अभी मैंने फिर नए से शुरू किया है रिटायर होने के बाद. तो हमारा अनुभव ये है कि बैंक बिल्कुल कोऑपरेट नहीं करती, काश्तकारों को दरवाजे पे खड़ी नहीं करती, और बाद में चाय पीते वक्त उन्हें बाहर ऐसी बात करते कि भाई 90% काश्तकारों ने पैसा डुबा दिया है, बैंक कोई फाइनेंस करेगी नहीं, बाहर प्राइवेट का. देखिए, पैसा डुबा दिया है वाली बात है ना. अगर आप किसी भी सब्सिडी प्रोजेक्ट आपको सैंक्शन होता है कोई भी, और उसमें अगर आप डिफ़ॉल्टर हो जाते हो उनके लोन के लिए, तो ऑटोमेटिकली आपकी जितनी सब्सिडी आती है वो वापस चली जाती है. डिफ़ॉल्टर, जो भी बैंक में डिफ़ॉल्टर व्यक्ति है, वो किसी भी सब्सिडी प्रोजेक्ट के लिए पात्र नहीं होता, एलिजिबल नहीं होता है. तो नहीं पता, नहीं, ये कंडीशन मेरे को वैसे बताना ही था, इसलिए मैं बता रही हूँ. और सर, बैंक टू बैंक बहुत सी चीज़ें डिफ़र करती है. हमारी स्कीम पे होल्ड है, हमारा बैंकिंग सेक्टर पे होल्ड नहीं है. उनके अपने क्राइटेरियाज होते हैं. अभी अब आप SBI से सब्सिडी स्कीम अवेल करोगे, वो 10% लेंगे, अगर बैंक ऑफ इंडिया से करोगे तो 11% लेंगे. अब हम बैंकों को जो लोन पोर्शन है उसके लिए हम कुछ भी नहीं बोल सकते हैं, क्योंकि वो उनके क्राइटेरियाज है, अपने नॉर्म्स है, जिसके तहत उनका जो लोन पोर्शन सैंक्शन होता है. बस जो सब्सिडी पोर्शन है उसमें अगर वो इंटरेस्ट लेते हैं तो हम बोल सकते हैं, क्योंकि दैट इज़ आवर पार्ट, हमारा पार्ट है सब्सिडी वाला. वो इंटरेस्ट फ्री है और उसको इंटरेस्ट फ्री ही रखना है. उसमें अगर इंटरेस्ट लगाते हैं तो आप हमें बोलिए, नाबार्ड उसमें ज़रूर इंटरफेयर करेगा और नाबार्ड ज़रूर बोलेगा, क्योंकि हमारा अमाउंट हमारा है, हम देते हैं, हमारे क्राइटेरिया से सब्सिडी रिलीज़ होती है. तो ये जो हर बैंक में अपने अपने अलग अलग नॉर्म्स है, उसके हिसाब से बैंक करती है. और ग्रामीण क्षेत्र में वही बता रही हूँ कि प्रॉब्लम्स बहुत है, इतने सारे प्रॉब्लम्स है कि ये सिर्फ नाबार्ड की एक आवाज़ उठने से सॉल्व नहीं होने वाले हैं. पूरा का पूरा नहीं होता है. जो SHGs को लोन दिया जाता है, जो SHGs को लोन जाता है उसको, और एग्रीकल्चर के लिए लोन जाता है उसको बैंक रिफाइनेंस करती है. इसलिए तो बताई ना मैं
शेतकरी मंडल जो है, फार्मर्स क्लब, वो बनाइए। आपकी स्ट्रेंथ ऑटोमेटिक बढ़ जाती है। आपकी आवाज़ें एक नहीं रहती, 10 हो जाती है। उसमें आप जाके वो वीडियो को बोल सकते हैं, आप कलेक्टर तक जा सकते हैं अगर आपके साथ कोई भी नाइंसाफ़ी हो रही है। इसलिए ग्रुप मोड में काम कीजिए। अकेले जाएंगे, आवाज़ उठाएंगे, कहीं न कहीं थक जाएंगे, आपको बैठना पड़ेगा और ऐसे ही होगा। तो इसीलिए हम ग्रुप मोड में जो काम करते हैं उस पे ज़्यादा भर देते हैं, उसके लिए ज़्यादा योजनाएं हमारे पास लॉन्च होती है। हॅलो, तो ये, हाँ बोलिए। आपल्या वडिलांनी जर कर्ज घेतलं आहे तर तो आपल्या ते मृत्यूनंतर आपल्या म्हणजे आपल्या नावावर ट्रान्सफरसाठी हां. सातबाऱ्यावर जर कर्ज नोंद असेल हं. मग आपल्याला कोणती बँक कर्ज देणार नाही. नाही, ते कर्ज जर तुम्ही रिपे केलं आणि ज्या फॉर्मॅलिटीज त्याला लागत आहे की बाबा वडील गेले, ज्या फॉर्मॅलिटीज त्याला लागत आहे ते केलं तर बँक तुम्हाला कर्जासाठी पात्र करेल, असं नाही होणार. हां, तुम्ही जर फॉर्मॅलिटीज नाही केला, बँकेला एक्सप्लेन नाही केलं की काय झालं आहे तुमच्यासोबत, तर बँक तर त्याच इम्प्रेशनमध्ये राहील. म्हणून जाऊन त्यांना समजून सांगायचं, त्यांना पाहिजे ते पत्र त्यांना द्यायचे, तर बँक पुढे तुम्हाला कर्जात पात्र करेल. असं नाही नाही, हे चुकीचं आहे. कुठली बँक करते सांगा, मी बोलते त्यांच्याशी. हां. 7 वर्ष झाले, प्रत्येक वर्षी योजना येतात, मला ते पीक कर्ज सुद्धा देत नाहीये. आज असं व्हायला नको, असं व्हायला नको. म्हणते 7/12 पुरा करून आणा म्हणते. हं. 7/12 भूमिविकास बँकेने केलेला आहे, भूमिविकास बँकेत अस्तित्वात आहेच नाही. अच्छा. आम्ही आता नाही नाही, खूप सारे प्रॉब्लेम आहे, मान्य आहे. मी योजना सांगू शकते, पण प्रत्येक प्रॉब्लेम मी इथे सॉल्व करू शकत नाही. हे तुम्हालाच स्ट्रगल करायचं आहे, तुम्हालाच शोधून काढायचं आहे आणि तुम्हालाच पुढे जाऊन प्रॉब्लेम सॉल्व करायचे. नाही नाही, बरोबर आहे, असं व्हायला नको, हे चुकीचं आहे. करू शकता तुम्ही त्याच्यावर. बरोबर आहे. दुसरी गोष्ट मला सांगा, माझे वडील 1980 मध्ये लोन काढलं होतं आणि 45,000 भरल्याचे माझ्याजवळ आता स्वतः त्यांनी भरलेले पावत्या सुद्धा, म्हणजे 20,000 काढलं, 45,000 अजून 40,000 आहेच म्हणते. मग हा कुठे जायचा आपण? कोणी म्हणते कलेक्टरला भेटा. मी कलेक्टरला गेलो तर कलेक्टरच्या इथं तर एवढी रांग असते, आमच्यासारख्याचं अस्तित्वच नाही तिथं. तुमच्या क्षेत्रातल्या BDOला वगैरे भेटलात का तुम्ही? हो, त्यांना पण भेटलो. सरपंचांच्या माध्यमाने गेलात? तर हे सगळे खूप सारे मार्ग आहेत, त्यानुसारच तुम्हाला जावं लागेल. पण बँकेत एकदा डिफॉल्टर झाले की तुमचे स्वयंसहायता ग्रुपमध्ये पण डिफॉल्टर झाले तरी पुढे कर्जास तुम्ही पात्र होत नाही. म्हणून प्लीज तुम्हाला हे विनंती करते की जेवढं घेता तुमच्या कॅपॅसिटीच्या नुसारच घ्या. कर्ज लागतं पाहिजे, एक अमाऊंटशिवाय तुम्ही दुसरं काहीच करू शकत नाही. आणि त्याला प्रॉपर तुम्ही रिपे करा, नंतर तुम्ही त्याच्यापेक्षा डबलसाठी तुम्ही पात्र होता. पण जेवढं घेता त्याला प्रॉपर रिपेमेंट करा. आता या सबसिडी स्कीम्स बरोबरच मी एक आणखी भाग इथे कव्हर करू इच्छिते. सबसिडी स्कीम्स आहेतच आणि सध्या फक्त 2 सबसिडी स्कीममध्ये सबसिडी येत आहे आमच्याकडे. एक ॲग्री क्लिनिक ॲग्री बिझनेस, जी ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएटसाठी सबसिडी स्कीम आहे, ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएटसाठी. यात 45% पर्यंत सबसिडी अवेलेबल आहे. आणि सोलर पंप इरिगेशन सिस्टीम, जिथे सोलर एनर्जीवर तुम्हाला शेतात पूर्ण सिंचन पद्धती लावायची आहे सोलर पंपवर, तर त्यासाठी आमच्याकडे जवळपास 40% सबसिडी अवेलेबल आहे. सध्या या 2 योजनेमध्ये पूर्ण सबसिडी येत आहे. बाकीमधली सबसिडी सध्या गव्हर्नमेंटनी होल्ड करून ठेवण्यात आलेली आहे. या योजना पुढे म्हणजे येईल नाही येईल याबद्दल मी इथे काहीच बोलू शकत नाही, कारण होऊ शकते बंद होईल सबसिडी, होऊ शकते पुढे योजना चालू होतील. म्हणून त्याबद्दल माझ्याजवळ काही एक्सप्लॅनेशन नाही. या व्यतिरिक्त आर्थिक साक्षरतेवर आपण थोडंफार बोलू, जो नाबार्डचा आता फार ज्वलंत विषय आहे. आर्थिक साक्षरता. साक्षरता तुम्हाला माहिती असेल, साक्षरता तुम्ही शाळेत जाता, ABCD शिकता, ती तुमची साक्षरता. पण आर्थिक साक्षरता ही काय, हा टर्म जो आहे तो समजून घेणं फार आवश्यक आहे. आर्थिक साक्षरता म्हणजे एक 100 रुपयाची नोट तुमच्याजवळ आहे, तिचं नियोजन तुम्ही कसं करणार, तुमचं लाईफ सिक्युअर करण्यासाठी आणि तुमचा विकास करण्यासाठी, दोन्ही गोष्टींसाठी. एका नोट एक अमाऊंट आहे, त्या अमाऊंटचं तुम्हाला तुमचं जीवन चांगलं करण्यासाठी नियोजन करायचं आहे.
म्हणजे 100 रुपयापैकी 10 रुपये तुम्हाला घरच्या याच्यासाठी खर्च करायचा आहे, 10 रुपये तुम्हाला मुलांच्या शिक्षणासाठी खर्च करायचा आहे. असा खर्च झाल्यावर तुम्हाला एक अमाऊंट जो आहे तो सेविंगमध्ये टाकायचा आहे. हा का बरं आवश्यक आहे? कारण ही अमाऊंट जी आहे तुम्हाला केव्हाही इमर्जन्सीज जीवनात येऊ शकतात आणि या ज्या अमाऊंटचा तुम्हाला केव्हाही ही लागू शकते. म्हणून एक अमाऊंट नेहमी तुम्हाला सेविंग करणं आवश्यक आहे. हीच संकल्पना होती जेव्हा आर्थिक साक्षरता हा विषय घेऊन प्रधानमंत्री आले आणि त्याच्या अंतर्गत विविध योजना लॉन्च केल्या गेल्या. आता ह्या 3-4 योजना आर्थिक साक्षरतेच्या ज्या रिसेंटली प्रधानमंत्र्यांनी लॉन्च केल्या आहे त्या शेतकऱ्यांसाठी आहे, त्या ग्रामीण जनतेसाठी आहे. त्यांनी त्या समजून घ्यावा आणि त्या खूपच फायदेशीर आहे, त्याचा फायदा घ्यावा असं मला वाटते. सगळ्यात पहिले प्रधानमंत्रींची मुद्रा योजना, नाव भरपूर ऐकलं असेल, पण तुम्ही त्याचा उपयोग करू शकला नसेल. प्रधानमंत्रीची मुद्रा योजना 3 स्टेपमध्ये आहे. पहिलं कर्ज 50,000पर्यंत. कुठल्याही ही योजना यासाठी आहे, तुम्ही कुठला पण उद्योगधंदा तुम्हाला सुरू करायचा असेल, राईट, रिक्षा चालकापासनं पान ठेल्यापासनं सगळे या योजनेत एलिजिबल असतात. छोटासा उद्योगधंदा तुम्हाला कुठेही सुरू करायचा असेल त्यासाठी प्रधानमंत्रींची मुद्रा योजना आहे. त्या योजनेत 50 शिशु, तरुण, किशोर आणि तरुण हे 3 प्रकारच्या स्टेप्स आहेत, कॅटेगरीज आहेत. शिशुमध्ये तुम्हाला 50,000पर्यंतचं लोन मिळतं. मुद्रा फंड आहे, त्या फंडमधून तुम्हाला 50,000पर्यंतचं लोन. मेन म्हणजे विदाऊट कोलॅटरल, विदाऊट सेक्युरिटी हे लोन असतं. तुम्हाला फक्त तुम्हाला काय करायचं आहे हे सांगावं लागतं. तुम्ही सध्या काय करत आहे, तुम्हाला कुठला उद्योग सुरू करायचा आहे आणि त्या बेसवर तुमची ॲप्लिकेशन स्क्रुटिनाइज होणार आणि तुमचं लोन फायनल होणार. यात तुम्हाला कुठलीही सेक्युरिटी देण्याची गरज पडत नाही. ठीक आहे. दुसरी जी किशोर स्टेप असते ती 50,000पासून 5 लाखापर्यंतची जर तुमची कर्जाची गरज असेल ती भागवते. तिसरी जी योजना आहे ती तुम्हाला 10 लाखापर्यंतचं कर्ज देते. महत्त्वाचं म्हणजे यात तुम्हाला 10 लाखापर्यंतच्या कर्जाला देखील कुठलंच कोलॅटरल लागत नाही, कुठलीच सेक्युरिटी तुम्हाला द्यावी लागत नाही. पण जो उद्योग सुरू करायचा तो प्रॉपर तुम्हाला सुरू करायचा आहे. फक्त बँकेचं जो इंटरेस्ट राहणार, व्याज राहणार, तेच बँका आपल्या बँक रेटप्रमाणे डिसाईड करतात. तो कमी नाही, तो 11 ते 12% असतो. फक्त कुठलेही लघु उद्योग खास करून ग्रामीण क्षेत्रात चालू करण्यासाठी प्रधानमंत्र्यांची मुद्रा योजना सध्या चालू आहे. मला वाटतं जर तुम्ही सुशिक्षित बेरोजगार असाल तर प्रधानमंत्र्यांची ही मुद्रा योजना तुम्हाला अत्यंत लाभकारक आहे आणि आर्थिक साक्षरतेच्या अंतर्गत तुम्ही या योजनांचा लाभ घ्यावा. प्रत्येक शेड्यूल बँकांमध्ये आजच्या तारखेला ही योजना चालू आहे. त्यामुळे तुम्ही कुठल्याही बँकांमध्ये गेला तरी प्रधानमंत्री मुद्रा योजनेच्या अंतर्गत तुम्हाला लोन किंवा कर्ज मिळू शकते. आता याच आर्थिक साक्षरतेच्या कार्यक्रमात आणखी 2-3 योजना ज्या खरंच ग्रामीण लोकांसाठी फार आवश्यक आहे आणि युजफुल आहे त्या देखील मी तुम्हाला सांगेल. प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना ही अशी विमा योजना आहे, यात फक्त तुम्हाला वर्षाचं प्रीमियम 330 रुपये द्यायचं आहे. वर्षभराचं प्रीमियम 330 रुपये द्यायचं आहे. त्यात तुम्हाला 2 लाखापर्यंतचं जीवन विमा कव्हरेज होतं. हे या ज्या योजना आहेत, तुम्ही जर आर्थिक साक्षरता मिशनमध्ये बँकेत अकाउंट ओपन केलं असेल तरच तुम्ही या योजनांसाठी पात्र आहात. जर तुमचं ऑलरेडी अकाउंट असेल तरी परत तुम्ही अकाउंट ओपन करून या योजनांचा लाभ घेऊ शकता. 18 ते 50 वर्ष वयोगटातल्या लोकांसाठी ही योजना आहे आणि 1 जून 2015 पासून ही योजना चालू आहे. यात तुम्हाला 2 लाखापर्यंतचं जीवन विमा कव्हर मिळतो. केव्हाही काही झालं तरी 2 लाखापर्यंतची रक्कम तुम्हाला किंवा तुमच्या फॅमिलीला विम्याअंतर्गत मिळू शकते. प्रधानमंत्री सुरक्षा योजना ही खूपच चांगली योजना होती, पण आताच नोव्हेंबरमध्ये ही बंद झालेली आहे. जस्ट 12 रुपयाचा विमा करायचा होता, वर्षाचा 12 रुपयाचा, आणि त्यात तुम्हाला 2 लाखापर्यंतचा अपघात
कव्हरेज त्यात कव्हरअप केलेला होता आणि 18 ते 70 वर्ष वयोगटातले लोक या योजनेचा लाभ घेऊ शकत होते, पण दुर्दैवाने ती योजना आता 30 नोव्हेंबरलाच बंद झालेली आहे. तिसरी फार महत्त्वाची आणखी एक योजना मी तुम्हाला सांगेल, अटल पेन्शन योजना. भाजपा सरकारने ही लॉन्च केलेली. जेवढेही आर्थिक साक्षरतामध्ये बचत खातेवाले लोक आहेत ते या योजनेसाठी पात्र आहेत. 18 ते 40 वयोगटांपर्यंत लोक या योजनेत सहभागी होऊ शकतात. या योजनेत 40 वर्ष होतपर्यंत तुम्हाला 1000 रुपये तुम्हाला प्रीमियम भरायचं आहे. तुम्ही 60 वर्षाचे झाल्यावर 1000 ते 5000 रुपये पेन्शनसाठी एलिजिबल होता. 60 इयर्स तुमचं एज झालं की या योजनेअंतर्गत तुम्हाला जसं आम्हाला गव्हर्मेंट एम्प्लॉईजला पेन्शन मिळतं तसं तुम्हाला देखील या अटल पेन्शन योजनेअंतर्गत 60 वर्षानंतर 1000 ते 5000 नंतर ती अमाऊंट वाढत जाणार, असं पेन्शन तुम्हाला मिळू शकते. आणि या योजनेत जे 50% सबसिडी आहे ही सरकारची असते आणि 50% भागच तुम्हाला जसं आम्ही प्रोव्हिडंट फंड भरतो तशा प्रकारे बँकेत जमा करावं लागतं. ती ही अटल पेन्शन योजना देखील अतिशय लाभकारक योजना आहे. आर्थिक साक्षरतेमध्ये या योजनेचा देखील लाभ तुम्ही घेऊ शकता. या व्यतिरिक्त नाबार्ड खूप काही करतं, ॲग्रिकल्चर फायनान्स करतं. नेहमी डिस्ट्रिक्ट कलेक्टरशी जेव्हाही आमची मीटिंग होते पहिला त्यांचा प्रश्न असतो क्रॉप लोन किती गेलं, क्रॉप लोन किती गेलं. कारण त्यांचा फोकस असतो या ग्रामीण क्षेत्रावर, शेतीवर आणि शेतीमध्ये लागणाऱ्या कॅपिटलवर. शेतीमध्ये किती पैसा गेला तर शेतीत किती उत्पन्न होईल. तर अशा प्रकारे शेतीशी लागणाऱ्या बऱ्याच योजना आहे, पण वेळ नाही. मला वाटते मेन गोष्टी मी इथे कव्हर केलेल्या आहे. तुम्ही शांतपणे माझं हे बोलणं ऐकलं त्याबद्दल सगळ्यांची धन्यवाद करते. थँक्यू व्हेरी मच.